बातम्या. आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर हिंगणा तहसीलमधील देगम इथं भव्य श्री खाटूश्याम मंदिर बांधण्यात येत आहे. उद्या 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता भूमिपूजन समारंभ होणार असून या कार्यक्रमाला अनेक कार्यकर्त्यांसह भाविकांची उपस्थिती असण्याचा अंदाज विजय पटले आणि विराग मोटघरे यांनी व्यक्त केला आहे. चंद्रपूर महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज विविध पक्षांकडून एकूण 36 नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून 18 अर्ज, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून 10, भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून 4 तर अपक्षांकडून 4 अर्जांची उचल करण्यात आली आहे. नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया उद्या गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शहरातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारा रेशीमबाग मैदान इथं महिला उद्योजिका मेळावा 2026चा समारोप उद्या सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यात पद्मश्री उपाधीने सन्मानित झालेल्या स्काय डायव्हर श्रीमती शीतल महाजन तसेच प्रसिद्ध गिर्यारोहक श्रीमती बिमला नेगी देऊसकर यांचं व्याख्यान होणार आहे, अशी माहिती मनपाच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त डॉक्टर रंजना लाडे यांनी दिली आहे. राज्याचे वित्त आणि कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल उद्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील महत्त्वाच्या विभागांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. तर सोनापूर इथं दुपारी 12 वाजता कोया कृषी कुंभ 2026 या कार्यक्रमास जयस्वाल यांची विशेष उपस्थिती असणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत अजित पवार यांचं नाव देण्याच्या मागणीचा विचार करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते आज हरिद्वार इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी काल या संदर्भात मागणी केली होती. महायुतीच्या समन्वय समिती एकत्र बसून यावर निर्णय घेईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.